चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 17 सर्ग 2. कर्दळीवन हे प्रकटस्थान ते स्वामी समर्थांचे. श्रीशैलीच्या वनी डोंगरी आहे दुर्घटसाचे. पाताळ गंगी प्रवास करणे समय प्रभातीचा. पैल तीरावर काठ लागतो व्यंकटेश किनारीचा. दगड गोटे उंच सखलते पायी तुडवित जाणे. वळणे वळता 6 डोंगरी चढुनी वरती जाणे. मार्गची सारा वृक्ष जरी तो मन हे उन्मन होते. समर्थ स्वामी अस्तित्वची ते जागोजागी कळते. अक्कम्मा देवीचे गुहेत घडतो निवास दो रात्रीचा. निबिड काननी अनुभव येतो निवांत निर्भयतेचा. पुढे उतरणी प्रवास आहे निबिड काननातुनी. कुठे वारुळे दलदल काटे जाणे ओलांडुनी. वडपिंपळ अन औदुंबर ते वृक्षची एक ठिकाणी. शेजारी त्या प्रपात दिसतो तुषार उडवी पाणी. भग्न वारुळी सान गुहाती स्वामी प्रगटस्थान. कुठुनी कोठे कैसे आलो विसरे सर्वची भान. समर्थ स्वामी जय जय स्वामी एकची नाम मुखात. निबिड काननी भोगतो आपण गूढ गहन एकांत. चित्रफीत ही आश्रमी भगता आले स्वामी मनात. दर्शन घेऊन कृतार्थ होऊ आपण ही त्या वनात. 80 शिष्या सवे घेऊन करीती निश्चय मनी. निर्गुण निराकार स्थान ते पाहू अनुभवनी. गिरनाराहुनी भोई आणले येती डोली संगे. अन्य व्यवस्था करीती शिष्य ते सेवेसी सर्वांगे. अक्कम्माचे गुहेत असता नवल एकते घडले. बसवेश्वरी गुरु ते येऊनी प्रसाद देऊनी गेले. प्रगटस्थानी करवुनी घेती ध्यान साधना स्वामी. त्रयवृक्षातून दर्शन देती साक्षात समर्थ स्वामी. तसेच झाले कुरवपुराशी श्रीपाद दर्शन घेता. भान हरपले स्वामीजींचे दिसली ते जाळता. तीर्थक्षेत्रीच्या सर्वची यात्रा देती तया अनुभूती. किती सांगाव्या वर्णुनी साऱ्या तयासनाती गणती. श्रावण मासी ज्योतिर्लिंगे वैष्णवी रामेश्वर. चित्रकूट हरिद्वार द्वारका तसाच तो गिरनार. प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगम काशी विश्वेश्वर. स्वामी हृदयी प्रगटुनी आले विष्णू सर्वेश्वर. स्वामी योजिती यात्रा समिती करण्या आयोजन. उणे न काही कुठे पडावे ऐसे संयोजन. स्वामी सांगती महत्वस्थळीचे सकळा करू घे ध्यान. दर्शन अर्चनी सवे घडविती प्रबोधनी चिंतन. सर्व ही भारत घाली पालथा समजून दे भव्यता. साधनेतही गाठा याची आत्मिकती दिव्यता.
स्वामी संगती यात्रा करिता तीर्थाटन हो सार्थ. गात्रो गात्री पुलकित होतो भाव भक्ती भावार्थ. गुरु गुरु माता तिथे भासती शिव पार्वती दोघे. शुद्ध भावते विमल भक्तीचे मनात होती जागे. स्वामीजींचे मनात उमले नवीन एकते स्वप्न. सगळे करीतील अभिनव ऐसे उन्नत निज जीवन. उन्नत जीवना मार्गदर्शी हो ऐसे विशाल स्थान. असो समृद्धी सर्व बाजूनी नसो ती कुठली वाण. आश्रमाहुनी विशाल ऐसा परिसर तोच असावा. संकल्पाचा विचार तेथे शिष्यमनी रुजवावा. शेती भाती सरोवरासह मंदिरनी गोशाळा. तिथे जमावा भवतालीचा भाव भक्तीचा मेळा. भक्ती भावने कर्म घडावे भावातून ये जाण. जाण जाणीवे उन्नत होईल मानवी जीव महान. आत्मोद्धारा सवे घडावा इतरांचा उद्धार. व्यष्टी संगे साधेल समष्टी हाच एक विचार. स्वामीजी हा विचार आपुला शिष्या पुढती मांडिती. म्हणे काळ वेळ येईल कधी तो नाही ती निश्चिती. सत्य संकल्पाचा असतो ईश्वर स्वतःच दाता. निमित्त होते कुणा मुखाचे होई तो उद्गाता. अल्पकाळ तो असेल गेला अपरूक घडोनी आले. उत्साही ते तरुण जोडपे स्वामी भेटीस आले. शेतीवाडी समृद्धी ती त्याहून समृद्ध मन. निज ताटातील घास करीती सद्गुरुला अर्पण. स्वामीजींच्या मनसंकल्पा सहजे साथ मिळाली. 30 एकरी शेत जमीन ती सहजे हाती आली. पंढरीच्या या मार्गावरती माळशिरस हे गाव. माळेशी ज्या रस हृदयीचा ऐसा मनी सद्भाव. 4 जणांना घेऊन संगे स्वामीजी तेथे जाती. संकल्पाचे चित्रमणीचे पुनरपि आठविती. भूमीवरी त्या पडता पाऊल स्वामींना जे दिसले. अद्भुत होते भविष्य सारे स्वामी विस्मित झाले. पॉंडेचरी ही समोर दिसली योगी अरविंदांची. म्हणे करूया इथेच आपण कृष्णपुरी साची. आरेखन ते असे करूया होईल वृंदावन. कृष्ण गोकुळी इथे फिरावा हरपावे तनमन. संत श्रेष्ठ त्या ज्ञानेशाचे ठेवुनी अधिष्ठान. पंढरीचा तो भाविक मेळा करील यास महान. येथे वाहिल दुथडी भरुनी सत्य ज्ञानी ती गंगा. आर्तमुमुक्षुस भिजवून टाकील अंतरिती सर्वांगा. भविष्य सारे डोळ्या पुढती चित्रित ऐसे झाले. संकल्प करोनी आता मनाशी स्वामी निश्चिंत झाले. नोव्हेंबरची 11 तारीख वर्ष 2011. भूमी पूजन करी उभयता प्रसन्न सर्व ही नजरा. काय कुठे अन केव्हा कैसे करूया बांधकाम. स्वामी म्हणती सांगेल मजला माझा आत्माराम. ज्ञानेशाचे विशाल मंदिर उभवूनी करू सुरुवात. तो सर्वेश्वर घडवूनी आणील भविष्य तेच महान. महान स्वप्ना आरेखाया तज्ञ शोधिली महिला. जिच्याच ठाई चातुर्याची भाव भक्तीची सलिला. वर्षभरामधी मंदिर झाले मूर्ती विणते पूर्ण. पारायणी ते पवित्र करूया सांगे स्वामी मन. स्वामी आज्ञे शिष्यही आले अनेक गावातुनी. नवती व्यवस्था कोठलीच ती तरीही विश्वासुनी. विशाल मांडव सजला परिसर स्थानिक ये साह्याशी. उणेन पडले कुठले काही नियोजित सप्ताहासी. भवतालीच्या जनाला भले ज्ञानाचे भोजन. उजाड राणी उजळून गेले स्वामी जैतारांगण. पुढचे वर्षी मूर्ती स्थापना दिव्यची हो सोहळा.
भक्तजनांच्या मांदियाळीचा भावची तो आगळा. विदर्भातले वैदिक पंडित ऋत्विज पाचारिले, मूर्ती स्थापनी होम हवन ते विधिवत करविले. नाथपंथीच्या मठाधिपतीने केले कलशारोहण, स्वामीजी सह सर्व जनांचे भरुनी ये लोचन. श्री ज्ञानेश्वर साक्षात विष्णू पुढे चौथऱ्यावरती, श्रीराम दत्त अन दुर्गा देवी कृष्ण निराधा असती. तळघरी आहे ध्यान गृहते समोर शिवपंचक, सर्व दर्शनी स्मरण रहावे अंतरितेही एक. एक एकला सर्वेश्वर तो अंतरी हो जागृत, इथे बैसता भक्त रमावा सोहम निज भावात. वर्षभराची पूजा अर्चा उत्सव पारायण, हरी पाठ तो भजन कीर्तन करीती नियोजन. कृष्णाष्टमीला धरुनी केली सप्ताहाची अखणी, समाधी सोहळा ज्ञानेशाचा उत्सव तो त्रिदिनी. अत्यावश्यक निवास सेवा तलाव हो खोदुनी, वीज पाणी अनगरज वस्तू त्या घेती जमवूनी. सर्वेश्वर संस्थान जहाले व्हावे पूर्ण भविष्य, स्वामी मनातील आर्त भावना जाणतील ते शिष्य. पर्व 17 सर्ग 2 समाप्त.